वार फुकाले पेरणी एक आले पेरणी बिन होईन ती काय करा सांगा. हसून बसले सगळं सगळं तयार झाले की ही सगळे आणून ठेवलं की काय खरंच काय आता बसले सगळं शेती सगळं काय त्याला शहरामध्ये असं काय खरंच काय त्याला. मग आमदार साहेब म्हटले पाणी सोडतो म्हटले ह्याने काय नाही सोडले. असले इंग्लिश आठवले ती वारं खोकाले असून सगळं हैराण बसले शेतकरीच. महाराष्ट्राला सध्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पुढील काही दिवस हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते बंद आहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर हवामान विभाग पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे. पण याच महाराष्ट्रात एक असा पण भाग आहे जिथे आजही शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. एका बाजूला पाण्याचा महापूर तर दुसऱ्या बाजूला पाण्याच्या एक एक थेंबासाठी शेतकरी अक्षरशः झुरताना दिसत आहे. ही आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील वास्तव परिस्थिती. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. राज्यात सर्वत्र पावसाच्या बातम्या झळकत असताना दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमधील अनेक गावांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती कायम आहे. भर पावसाळ्यात नदी नाले कोरडे आहेत, तलाव रिकामे आहेत, विहिरींनी तळ गाठू लागला आहे. पाण्याची नैसर्गिक स्रोते पूर्णपणे आटलेली आहेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे, डोळ्यात आशा आहे आणि मनात फक्त एकच प्रश्न, आमच्या वाट्याला पाऊस कधी. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी हजारो रुपयांचे कर्ज काढले आहे. शेतीची मशागत केली, खते आणले, बियाणे आणले, पण पाऊसच आला नाही. आजही अनेक शेतांमध्ये बियाण्याच्या गोण्या, खताच्या गोण्या जशाच्या तशा आहेत, अजून देखील त्या उघडल्या गेल्या नाहीत. का तर पाऊसच नाही. शेतकरी चिंतेने आकाशाकडे पाहताना दिसतोय. बघा साहेब, आता तर पाणी तर नाही. असलेच बी सगळं आटलंय. आमदार साहेब म्हटले वर्षाला सोडतो म्हणते ती नाही, त्याने तर सोडलेच नाही. ती गेल्या वर्षी थोडं सोडलंय, पाऊस आलं तर भरलंय. मग या वर्षी काय याला पाणी सोडलं नाही ते, मग त्याला काय बरी ना. मग मला सांगा दादा, तुमचं उदरनिर्वाह जो आहे, जी उपजीविका चालते, तुमची जी रोजीरोटी चालते, या शेतावरतीच चालते? शेतावरच चालते आमचं. मग रोज उठून आम्ही शेतावरच राहावं लागतंय. मग शेतातून नाही निघाल तर आता तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? काय असलेलं माफ करावं. काय तर चांगला आहे. मग नाही तर शेतकरी फाशी घालून घ्या, ते घालून घ्या, हे घालून असं होणार. शेतकरीचं शेतामध्ये काय असलं, उत्पन्न निघत नाही, शेती आहे. काय निघत तर काय करायचं, कर्ज माफ झालं तर ठीक आहे. पाऊस कधी आमच्या वाट्याला येईल आणि आमच्या शेतामध्ये पेरणी कधी होईल. पण ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून बियाणे शेतामध्ये पेरले पण आता त्यांची पिके करपू लागली आहेत, हा फक्त आर्थिक प्रश्न नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. आमच्या प्रतिनिधींची इंगळगी येथील शेतकरी दत्तात्रय बोरकर काय म्हणतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्येच का वाढत आहेत? आपल्याकडे पावसाचा थेंब नाहीये, मग आता तुम्ही पेरणीची तरी सगळी तयारी करून ठेवला होता? सगळं तयार झालं की ही सगळे आणून ठेवलं की काय खरंच काय आता बसलंय सगळं शेतकरी सगळं त्याला शहरामध्ये असं काय खरंच काय त्याला. मग आमदार साहेब म्हटले पाणी सोडतो म्हटले ह्याने काय नाही सोडलंय. असले इंग्लिश आठवले ती. राजकारणी नेते मंडळी फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या उपयोगासाठीच वापरलं जातं. त्यांना मतदानाचा हक्क आहे म्हणूनच ते त्यांच्याकडे पाहतात का? निवडणुकीच्या तोंडावरती फक्त त्यांना आश्वासनाची पानं त्यांच्या तोंडाला पुसली जातात, अशा या शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं आहे. आता आमची टीम NGTV मराठी न्यूज चॅनलची टीम पोहोचलेली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी या गावामध्ये. इंगळगी या गावामधील शेतकरी काय म्हणतात? याजन काढून आणलं होते सगळं. मग काय करा सांगा, 5 रुपये शेकडला याजन काढून सगळं आणून ठेवलं. पाऊस ना शेतीचं काय करत होतं. आकाश कोरडा आहे, वारं जोरात वाहू लागलंय, पण पावसाचं पत्ता नाही. पत्ता नाही.
हे सगळे हैराण होऊन बसले शेतकऱ्याला. या भागातील सर्वात महत्वाच्या जलस्रोतांपैकी एक मानला जाणारा जैनापूर शिरवळ येथील कृष्णा दुबदुबी प्रकल्प आज भर पावसाळ्यात देखील कोरडा ठाक पडलेला आहे. हा तलाव केवळ सिंचनासाठीच नव्हे तर आसपासच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील आधार आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की तलावात पाण्याचा थेंब देखील दिसत नाही. आजूबाजूच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भर पावसाळ्यात ही वेळ यावी यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते. मागील वर्षी निवडणुकीच्या काळात या भागातील शेतकऱ्यांना उजनी धरणातून पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आज पावसाळा सुरू झाला मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही अपेक्षित पाणी उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे पुढील नियोजन काय असणार आहे. उजनीचे पाणी नेमके कधी मिळणार. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार. या प्रश्नांची उत्तरे आता नागरिकांना हवी आहेत. यावेळेस शेतकरी सांगतो कर्ज काढलं, बियाणं आणलं, खत आणलं, सगळं तयार ठेवलं पण पाऊसच नाही. आता कर्ज कसं फेडायचं, घर कसं चालवायचं, मुलांचं शिक्षण कसं सुरू ठेवायचा. हे सर्व प्रश्न एका शेतकऱ्याचे नसून या भागातील सगळ्या शेतकऱ्यांचे हेच प्रश्न आहेत. राज्यामध्ये जिथे अतिवृष्टी झाली आहे तिथे तातडीने मदत पोहोचवली पाहिजे. पण जिथे पाऊसच पडलेला नाही तिथे तितक्याच तातडीने लक्ष देणे देखील गरजेचे आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट सारख्या दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. उजनी धरणातून नियोजनबद्ध पाणी सोडण्याबाबत स्पष्ट निर्णय होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा, पीक संरक्षण आणि आवश्यक मदत मिळणे ही काळाची गरज आहे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये महापूर तर दुसऱ्या बाजूला तहानलेली जमीन, एका बाजूला पाण्याचा प्रचंड मारा तर दुसऱ्या बाजूला पाण्याच्या एका थेंबासाठी हतबल झालेला शेतकरी. हा विरोधाभास केवळ निसर्गाचा नाही. या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, राजकीय नेत्यांचा, लोकनेत्यांचा निष्काळजीपणा हा आपल्याला यातून पाहायला मिळतो. यामध्ये नियोजन, जल व्यवस्थापन आणि स्थानिक प्रश्नांकडे वेळेत लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणारा आहे. NGTV मराठी न्यूज चॅनलची टीम या भागातील शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत नक्कीच पोहोचवून राहील. या प्रश्नावर संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्याकडेही या विषयासंदर्भात माहिती किंवा प्रतिक्रिया असल्यास आम्हाला जरूर कळवा. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्राच्या बुलंद आवाजाला साथ देण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, इंगळगी, दक्षिण सोलापूर.